मंडळी, हे आपले 3 किलो आपण मसाला बनवणार आहे ना, त्यामध्ये मिरची बनवून त्यामध्ये आपल्याला एवढा मसाला पडणार आहे बघा. हा मसाला आहे. हे सगळे जे मसाले आहेत ना, एवढे सगळे मसाले 3 किलो मिरचीमध्ये पडणार आहेत. हे सगळे मसाले आहेत बघा. त्यामुळे आपली मसाला ना एकदम तिखट आणि झणझणीत होणार आहे. एवढा मसाला पडणार आहे आपला. नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आपण बनवणार आहे आता मिरच्या, चटणी, तिखट. हे बघा आपली मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये गरमीच्या दिवसात सगळ्यांच्या घरी मिळणारा हा आपला आहे तिखट मसाला. सगळ्यांच्या घरी बनतो हा उन्हाळ्यात महाराष्ट्रामध्ये. तर ही आपली लवंगी मिरची कोल्हापुरी आहे, ही आपली शंकेश्वरी आहे. बघा या दोघांमध्ये तुम्हाला फरक दिसतोय, कारण ही आपली लाल काश्मीर लाल मिरची आहे. ह्याने काय होतं, आपला मसाला एकदम मस्त कलर येतो. आणि हे बघा हे आपलं धनं आहे. हे धनं जास्त आहे, म्हणजे चटणीला सुद्धा वापरणार आहे मसाल्याला मी. आणि बाकीचं राहिलेलं मी त्याची पावडर बनवणार आहे. ही आपली मिरचीची बी आहे, कारण का मिरचीची बी घातली ना तर मिरची पण एकदम तिखट आणि खूप होते, भरपूर होते. त्यामुळे मी नेहमी जेव्हा मिरची आणते ना मार्केटमधून, तेव्हा बरोबर मी ती बी घेतेच त्याच्याकडून आणि तो मला देतो. तर हे आपले आहे. आता ह्याला कमीत कमी 4-5 दिवस तरी लागतील मसाला बनवायला. आता ह्या मिरच्या आपण आज वाळत घातल्या ते. आता हे 2 दिवस एकदम छानपैकी कडक वाळायचे आहेत, कारण हा पूर्ण ओले आहेत. हे बघा पूर्ण ओले आहेत, आणि हा तर जाड असल्यामुळे ह्या तर बिलकुल ओले आहेत. बघा, त्यामुळे आपल्याला हे कमीत कमी 2-3 दिवस चांगलं खळखळीत वाळवायचे आहेत आपल्याला ह्या. आणि नंतरच मग आपण ह्याच्या मसाला बनवायचा, म्हणजे तो वर्षभर एकदम छानपैकी मस्त मध्ये टिकतो. तर चला, तर तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते. मंडळी, आपण पूर्ण हा गरम मसाला भाजून घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आता हे आपण धणं भाजायचं आहे, आणि धण्यामध्येच आपल्याला ही मिरची पूड जी आपली मिरचीची बी होती ना, ती धण्यामध्येच आपल्याला मिरचीची बी पण भाजून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, जास्त लागत नाही. ते आपल्याला छानपैकी पूर्ण भाजून घ्यायचे आहे बी आपल्याला. आपल्याला हे छानपैकी मिरचीची बी आणि आपल्याला हे धनं छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे, एकदम खरपूस. वास, हे धनं भाजताचा वास इतका सुंदर येतोय ना, खूप छान वास येतोय. हा आपला लसूण पण सगळा सोलून झालेला आहे. ही आपली हळकुंड आहे, ती पण तेलात आपण भाजलेली आहेत. बरोबर आपण खोबरं सुद्धा मस्त भाजलेलं, एकदम खुरपूस. बघा, खूप छानपैकी खोबरं पण भाजलेलं आहे. त्याचबरोबर हे सगळा गरम मसाला भाजलेला आहे. बघा, बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण भाजलेलं बघा सगळं गरम मसाला. हे दालचिनीचा इतका सुंदर वास येतो ना. सगळा मसाला आपण हा भाजलेला आहे. आणि हे बरोबर आपण तमालपत्र आहे आणि हे दगडी फुलं, हे पण छानपैकी आपण भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. थोडं तेल ओतून हा आपला मसाला पूर्ण भाजलेला आहे. तुम्हाला मिरची भाजलेली दाखवते. ही आपली मिरची आपण सगळी भाजलेली एकदम. बघा, पण वाळत घातली तर ओली होती, आता बघा कशी वाळलेली आहे. हे सगळे एकदम लगेच तुटते बघा. ही पण आपण छानपैकी गरम करून, तेल टाकून थोडं गरम करून आपण घेतलेले आहे. आता फक्त आपला कांदा आहे, तो टेरेसवरती वाळत घातलेला आहे. आता तो आपल्याला फक्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, आणि मग आपण ह्याला डंकावरती जाऊन आपण ही मिरची पावडर बनवायची. तर तुम्हाला मी तो सुद्धा व्हिडिओ दाखवेन. चला आपण पुढची प्रोसेस करूया. हा आपला कांदा आहे, आपण टेरेसवरती वाळत घातला होता. हा एकदम तेल टाकून एकदम काळा होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. पूर्ण तेलामध्येच आपल्याला ह्याला भाजायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया. हा आपण कांदा बघा, आपलं एकदम तेल पूर्ण सुटेपर्यंत बघा, हा तेल जास्त आहे का तुम्हाला, पूर्ण सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेतलेलं आहे. जेवढं बी पाणी असतं ना कांद्यामध्ये, पाणी खूप असतं, ते सगळं आपण सुकून काढलेलं आहे.
हे असा एकदम कांदा चांगला भाजल्यावरती ना आपली चटणी पण छानपैकी वर्षभर टिकते. बघा खूप छान भाजलेलं आहे. मंडळी, आता आपण ह्या मिरच्या आणि हे आपले मसाले हे सगळं घेऊन आपण चाललो आता डंकामध्ये. हे आपली चटणी कुटायला हे सगळं आपण घेऊन चाललेलो आहे. मंडळी, 3-4 दिवसाच्या एकदम कडक मेहनतीने आपला हा फायनली मसाला तयार झाला. हा मसाला बघा मी करून 2 दिवस झाले. तर बघा हा आपला मसाला, हा एक आपला आहे मसाला. हे बरणीमध्ये एक भरून ठेवलेला आहे. तर मंडळी तुम्हाला मी 2 टिप देणार आहे बघा. तसं म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे, पण तरी पण मला वाटलं तुम्हाला सांगावं, तुमच्यावर शेअर करावं म्हणून मी सांगते तुम्हाला. ज्यावेळेस आपण ही डंकावरून चटणी आणतो का नाही, आपण दुमडून किंवा आपण दळून आणतो ना डंकावरून, त्यावेळेस आणल्याबरोबर लगेच आपल्याला बरणीमध्ये घालून ठेवायचे नाही. कारण का ना ते एकदम मशीनमधून आलेले असते आणि ते गरम असते एकदम, त्यामुळे नाही ठेवायचे. त्याला छानपैकी मुरून द्यायचे बाहेर 2 दिवस. आणि मुरल्यानंतर आपण जेव्हा बरणीमध्ये जाऊ आपण ठेवायला, तेव्हा आपल्याला हे हिंगाचे खडे ठेवायचे आहेत. ह्या हिंगाच्या खड्यामुळं काय होतं, आपल्या चटणीला जाळी पकडत नाही. आपली चटणी वर्षभर चांगली टिकते. 1-2 वर्ष खूप चांगली टिकते, बिलकुल जाळी पकडत नाही. म्हणून नेहमी तुम्ही केव्हा पण चटणी जेव्हा बी कराल, ठेवणीची चटणी, तेव्हा बरणीमध्ये तुम्ही चटणी भरायच्या अगोदर हे 1-2 खडे टाकून घ्या आणि त्याच्यावरती मग आपली ही मिरची म्हणजे ही चटणी बनवलेली ते टाकायची. म्हणजे काय होईल, आपले वर्षभर खूप छान मिरची जाईल, बिलकुल जाळी होणार नाही, खराब होणार नाही, खूप छान होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण बरणीमध्ये भरतो ना, आता हे अशा गाठी जे असतात ना, त्या अशा गाठी फोडून एकदम असं मस्त असे करायच्या बघा. आता हा आपला मसाला आहे बघा. आता हे अशा गाठी आहेत ना, हे अशा फोडायच्या गाठी. आता हा आपला मसाला पण ह्या बरणीमध्ये घालून ठेवायचं आहे. म्हणजे आपलं हे वर्षभर आता कटकट नाही ह्या मसाल्याचे. तर बघा हा एक मसाला आहे, हा एक मसाला. चला आता आपण बरणीमध्ये ठेवूया आता.